हॅलो फ्रेंड्स, मेकअप म्हणजे काय, मेकअप कसा करतात, मेकअपचे प्रकार किती, मेकअपमध्ये आयब्रो डिफाईन कशी करायची, बेस कसा करायचा, आय शॅडोज कशी करायची, हे सगळं आपण आत्तापर्यंतच्या भागामध्ये बघितलेलं आहे. आताच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ब्लशर आणि हायलायटर कसं करायचं. ब्लशर आणि हायलायटर करण्यासाठी एक वेगळी टेक्निक असते, ती योग्य पद्धतीने कसा यूज करायचा आणि कोणत्या कलरसाठी कोणते ब्लशर यूज करायचा हेही महत्त्वाचं आहे. इथे मी ब्लशर लावत आहे. मागच्या भागामध्ये आपण कंटोरिंग केलं होतं, त्याच्यानंतर कन्सिलर हायलाइटही केलं होतं. आता ह्यामध्ये आपण बघणार आहोत की हायलायटर, ब्लशर, लिपस्टिक कशी लावायची आणि मेकअप कसा सेट करायचा हे सगळं आपण बघणार आहोत. आणि बिंदीची एक वेगळी टेक्निकही मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. इथे मी ब्लशर लावून घेतलेला आहे आणि आता ब्लेंड करण्यासाठी ब्लशरचा जो ब्रश आहे मी एकदम तिरका असा केलेला आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असं छान मस्तपैकी ब्लेंड होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ब्लेंड करायचं आहे. जर एखाद्याची खूप फेअर स्किन असेल तर तिला रेड, एकदम रेड असा ब्लशरचा कलर यूज नाही करायचा, तिला थोडासा फेंट घ्यायचा. अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या ब्राईडनुसार, ब्राईडच्या चेहऱ्याच्या कलरनुसार आपल्याला इथे ब्लशर सिलेक्ट करावा लागतो. हे जर तुम्हाला फुल जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि पहा की ब्लशर कसा यूज करायचा. आता ब्लशर झाल्यानंतरही आपल्याला खूप मोठा भाग बघायचा आहे की हायलायटर केल्याशिवाय आपण चेहऱ्याला योग्य आकारच दिसत नाही, म्हणजे चेहरा उठाळून येत नाही. आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं कन्सिलर हायलाइट कसं करायचं. हे जर तुम्ही नसेल बघितलं ना तर मागच्या व्हिडिओमध्ये जा आणि बघा की कन्सिलर हायलाइट आपण कसं केलंय. आता इथे आपल्याला काय करायचंय, ब्लशर केल्यानंतर आपल्याला हायलायटर करायचं आहे. हायलायटर केल्यानंतर आपल्याला आयलायनर लावून घ्यायचं आहे. आयलायनर लावण्यासाठी तुम्हाला जेल लायनर, पेन लायनर, लिक्विड लायनर असे विविध ऑप्शन असतात. इथे माझ्याकडे आहे लिक्विड लायनर. ह्या लिक्विड लायनरच्या मदतीने मी आता आयलायनर लावून घेणार आहे. आयलायनर लावतानाही खूप छान सावकाश पद्धतीने आपल्याला लावायचा आहे. ॲब्रोचा जो पॉईंट आहे तो उचलून धरायचा आहे आणि आपल्या हाताच्या बोटांनी ते स्ट्रेच करून घ्यायचं आहे. स्ट्रेच करूनच लावायचं आहे. जर एखाद्याच्या डोळ्याची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल, खूप सुरकुतलेली असेल तर लायनर लावताना थोडासा प्रॉब्लेम येतो. त्यासाठी आपल्याला तिथली स्किन थोडीशी स्ट्रेच करून घ्यायची आहे आणि स्ट्रेच केल्यानंतरच आपल्याला लायनर लावून घ्यायचं आहे. तर आपण बघूया मेकअप म्हणजे काय. तर मेकअप म्हणजे चेहऱ्यावरील चांगले फीचर्स दाखवणे आणि नको असलेले फीचर्स कमी करणे. प्रत्येक व्यक्तीच ही सुंदर असतेच, पण तिला अजून सुंदर करण्याचं काम मेकअप करते. त्यासाठी आपल्याला मेकअपची गरज असते. प्रत्येक व्यक्ती ही सुंदर असते, पण तिला अजून सुंदर करण्याचं काम हे मेकअपमुळे होत असतं. आणि मेकअप हे खूप ट्रेंडिंगला आहे. आता मेकअपचे देखील प्रकार पडतात. आता मेकअपमध्ये बघा, सेल्फ मेकअप येतो, ब्रायडल मेकअप येतो. आता सेल्फ मेकअपमध्येही 2 प्रकार पडतात. पहिला मेकअपचा प्रकार आहे तो न्यूड मेकअप, म्हणजे एकदम सिंपल असा मेकअप. आणि दुसरा प्रकार आहे तो पार्टी मेकअप. पार्टी मेकअप म्हणजे थोडा जास्त वेळ टिकतो, त्याला पार्टी मेकअप म्हणतात. न्यूड मेकअप जो आहे तो जास्त वेळ टिकत नाही, तो फक्त 2 ते 4 तासच टिकू शकतो. आणि जो पार्टीवेअर मेकअप आहे तो 7 ते 8 तास सहज टिकू शकतो. याच्यामध्येच आपण HD मेकअप करू शकतो, 3D मेकअप करू शकतो, वॉटरप्रूफ मेकअप करू शकतो. कशामध्ये? पार्टी मेकअपमध्ये. आणि न्यूड मेकअपमध्ये आपण HD मेकअप करूच शकत नाही, कारण न्यूड मेकअप हा खूप सिंपल असा मेकअपचा प्रकार आहे. आता इथे मी तुम्हाला फाउंडेशनचे काही शेड सांगते जे ऑल स्किन टाईपला सूट होणार आहेत. तर इथे मॅक फाउंडेशन आहे, मॅक कंपनीचं NC25. हे सगळ्या स्किनला चालून जातं. नसेल लक्षात राहत तर एक वही आणि पेन घ्या आणि लिहून काढा जे फाउंडेशन आहे, जे कोणत्या स्किनला कोणतं फाउंडेशन जातं. हे खूप आपण एवढं व्हॅनिटीमध्ये नाही ठेवू शकत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ऑल स्किन टाईपचं फाउंडेशन घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला 3 प्रकार सांगणार आहे जे ऑल स्किन टाईपला चालतं. तुमच्या व्हॅनिटीमध्ये त्यातलं तुम्ही कुठलंही एक घेऊ शकता जे ऑल स्किनला तुम्हाला चालू शकतं. आता मॅकचं जे फाउंडेशन आहे ते NC25, हे सगळ्या स्किनला चालतं. त्याच्यानंतर दुसरं आहे PACचं फाउंडेशन आहे, त्याचा नंबर लिहून घ्या
1.0 नंबर हे सगळ्या स्किनला चालतं. आणि शुगरचं तिसरं आहे ते शुगरचं फाउंडेशन, त्याचा नॅचरल कलर असतो तो सगळ्या स्किनला चालतो. असे फाउंडेशन जर तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवले तर तुम्हाला प्रत्येक स्किनसाठी वेगवेगळे फाउंडेशन घेण्याची गरज नाही. आता आपल्या इथे लायनरही लावून झालेला आहे. आता मस्करा लावायचा आहे. मस्करा लावण्यासाठी पण एक वेगळी टेक्निक असते बघा. डोळे क्लायंटला बंदच ठेवायला लावायचे आहे आणि डोळ्याला थोडंसं अलगद वर उचलून आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. हे गाईड तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसनेच तुम्हाला हे जमू शकतं. जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस करताल त्यावेळेसच तुम्हाला मेकअप जमू शकतो. मेकअप करणं फार असं अवघड नाही आहे, पण त्याला थोडीशी प्रॅक्टिस करणंही खूप गरजेचं आहे. आता जो न्यूड मेकअप आहे तो करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही एक वही आणि पेन घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की न्यूड मेकअप करण्यासाठी आपल्याला काय काय घ्यावं लागणार आहे. क्लिन्झिंग, टोनर आणि मॉइश्चरायझर आणि प्रायमर हे तर न्यूड मेकअपला आणि पार्टीवेअर मेकअप, HD मेकअप, 3D मेकअप ह्या सगळ्याच मेकअपला आपल्याला हे 4 जे प्रकार आहेत म्हणजे क्लिन्झिंग, टोनर, मॉइश्चरायझर आणि प्रायमर हे कंपल्सरी घ्यावेच लागणार आहेत. त्याच्यानंतर जो 5वा प्रकार आहे तो फाउंडेशन. आता तुम्ही इथं सिंपल मेकअप करणार असाल तर सिंपल फाउंडेशन घेऊ शकता, म्हणजे BB क्रीम, CC क्रीम असं तुम्ही वापरू शकता. पण जर HD आणि 3D जर मेकअप करणार असाल तर फाउंडेशन घेताना HD बेस फुल कव्हरेज असं त्यावर लिहिलेलं असेल तेच घ्या. त्याच्यानंतर आपल्याला इथे कॉम्पॅक्ट लागणार आहे. न्यूड मेकअप करण्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्ट लागणार आहे. त्याच्यानंतर ब्लश ऑन, हायलायटर, लिप बाम, लिपस्टिक, लायनर, मस्कारा, काजळ, आयब्रोज डिफायनर आणि मेकअप फिक्सर. फक्त एवढंच साहित्य आपल्याला न्यूड मेकअपसाठी लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही ब्रायडलचा मेकअप करता त्यामध्ये अजून थोडेसे प्रोडक्ट तुम्हाला ॲड करावे लागतात. इथे मी आज तुम्हाला दाखवत आहे की साऊथ इंडियन मेकअप लुक कसा करायचा आणि याचं मी फुल ट्युटोरियल जे माझ्या स्टुडंटला शिकवते ते तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचे भाग 1, 2, 3, 4 देखील बघा. म्हणजे मी जे काय माझ्या स्टुडंटला शिकवलेलं आहे तेच तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे. व्हिडिओला मी कुठेही स्किप केलेलं नाही. प्रत्येक स्टेप मी जसं माझ्या स्टुडंटला दाखवत आहे तशीच मी तुम्हाला या यूट्यूब चॅनलमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. आपण आता बघा कन्सिलर हायलाईट केलंच होतं. त्याच्यानंतर आपल्याला इथे हायलायटर देखील यूज करायचं आहे. ॲब्रोज जवळ देखील हायलायटर लावायचं आहे, कारण जेव्हा कॅमेरामन फोटो काढत असतो त्यावेळेस ते कॅमेरामध्ये कॅप्चर होतो. जो आपल्याला दाखवायचा आहे तो भाग कॅप्चर होतो आणि ॲब्रोज जवळचा जो भाग आहे तो जेव्हा फोटोमध्ये कॅप्चर होतो तेव्हा खूप छान असा लुक येतो. त्यामुळे इथे कंपल्सरी आपल्याला हायलायटर लावून घ्यायचं आहे. नाकावर आपण कंटोरिंग केलं, ब्लशर केलं, त्याच्यावरती आपल्याला परत हायलायटर लावायचं आहे. आपल्या नाकावर लावायचं आहे आणि कपाळावर देखील हायलायटर लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आज आपण ना HDचा ब्रायडल मेकअप तयार केलेला आहे आणि अजून आपल्याला पूर्ण मेकअप तयार करण्यासाठी वेळ लागणार आहे, कारण आपल्याला हेअरस्टाईल देखील करायची आहे, साडी देखील नेसायची आहे. आता इथे हेअरस्टाईल करताना साऊथ इंडियन जेव्हा मेकअप लुक करतो त्यावेळेस आपल्याला लॉंग हेअरस्टाईल ठेवावी लागते. म्हणजे एक साधी वेणी इथे घालावी लागते आणि त्याच्यानंतर त्याला गजरे वगैरे लावावे लागतात. जर क्लायंटचे केस खूप छोटे असतील तर आपल्याला एक्सटेन्शन देखील लावावं लागतं. त्याच्यानंतर आपण लिपस्टिक वापरणार आहोत. आता लिपस्टिक लावण्याची ही एक वेगळी पद्धत असते. व्हिडिओ बघून तुमच्या फार डीपमध्ये लक्षात येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका, नाहीतर तुमच्या लक्षात येणार नाही. जेव्हा आपल्याला लहान ओठ असतात तेव्हा मोठे दाखवायचे असतात आणि मोठे ओठ असतात अतिप्रमाणाबाहेर मोठे असतात ते आपल्याला लहानही दाखवायचे असतात. त्यामुळे लिपस्टिक लावताना कशा पद्धतीने लिपस्टिक लावायची आहे ह्याचाही डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे. तुम्ही चॅनलला व्हिजिट करा आणि पहा की
प्रॉपर लिपस्टिक कशी लावायची आहे, त्या क्लायंटचे ओठ खूप छोटे होते आणि मोठे दाखवण्यासाठी आपण कशी लिपस्टिक लावली हे माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि पहा की लिपस्टिक कशी लावायची. असे छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि असंच इंटरेस्टिंग विषय मी तुम्हाला शिकवत असते. कारण हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप महत्त्वाच्या असतात, त्या आपल्या लवकर लक्षात येत नाही, पण जेव्हा आपल्या लक्षात येतात त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे शिकताना काय करा, प्रॉपर शिका, म्हणजे कुठेही तुम्ही अडणार नाही. म्हणजे व्यवस्थित तुम्ही प्रॉपर जर ज्ञान घेतलं तर तुम्हाला व्यवस्थित मिळणार आहे शिकायला. आता आपण न्यूड मेकअपसाठी लागणारे सगळं साहित्य आपण बघितलं. आता त्याच्यामध्ये एक ॲडिशनलही तुम्ही वापरू शकता. यामध्ये जर आपल्याला कन्सिलर वापरायचं असेल तरीही आपण वापरू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा न्यूड मेकअप करायचा असतो आणि तो फार वेळ स्वेटप्रूफ हवा असेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये तुम्ही रिकोडचं मॅजिक ड्रॉप तुम्ही त्यामध्ये यूज करू शकता. मॅजिक ड्रॉपमुळे काय होतं, मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग टिकतो आणि वॉटरप्रूफ देखील बेस होतो. त्याच्यासाठी आपल्याला ड्युरालाईन किंवा तुम्ही मॅजिक ड्रॉप देखील वापरू शकता. मॅजिक ड्रॉप वापरल्यामुळे तुमचा मेकअप हा वॉटरप्रूफ होत असतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता फाउंडेशनचे शेडही सांगितले की जे सगळ्या स्किनला कसे यूज करायचे, सगळ्या स्किनला चालणारे जे फाउंडेशनचे शेड आहेत तेही मी तुम्हाला सांगितले. त्यामुळे तुम्ही ते लिहून घ्या आणि बघा, तुम्हाला जर अवेलेबल होत असेल तर तुमच्या व्हॅनिटीमध्ये नक्की ॲड करा. कारण हे जे 3 शेड मी तुम्हाला सांगितले ते ऑल स्किन टाईपला चालणार आहेत. आता लिपस्टिक लावताना बघा, मी आधी काय केलं होतं, लिप लायनरने लिपस्टिक पूर्ण ओठांना कवर करून घेतली आणि त्याच्यानंतर माझ्या लिपस्टिक पॅलेटमध्ये तसाच जो शेड आहे त्याच पद्धतीचा शेड मी इथे यूज केलेला आहे, जेणेकरून लिपस्टिक जी आहे ती लॉंग लास्टिंग टिकणार आहे. म्हणजे जरीही वरची लिपस्टिक गेली तरी आतली लिपस्टिक जी आहे ती जास्त वेळ टिकणार आहे. आणि आता आपण इथे ब्रायडलचा मेकअप करतोय, लक्षात घ्या, ब्रायडलच्या मेकअपला लिपस्टिकला देखील आपल्याला कन्सिलर हायलाईट करावं लागतं. हे फार जण करत नाही आणि त्यामुळे काय होतं, मेकअपमध्ये छान असं वाटत नाही. कारण लिपस्टिक जेव्हा तुम्ही प्रॉपर करता ना त्यावेळेस तुमच्या लिपस्टिकला जो शेड आकार येतो तो अगदी छान दिसतो आणि मेकअपही छान दिसतो. बघा, मगाशी लावलेली लिपस्टिक कशी होती आणि आता जी मी कन्सिलर हायलाईट केले, तर लिपस्टिकला देखील हायलाईट करायचं असतं, हे बरेचशा ब्युटिशियनला माहितीच नसतं. आता व्हिडिओ बघून त्याही करतील आणि तुम्हीही करा. कारण ही कन्सिलर हायलाईट जेव्हा आपण लिपस्टिकला करतो तेव्हा खूप छान असं लिपस्टिकला आकार येतो. त्याच्यानंतर बघायचं, पूर्ण टचअप करून घ्यायचं आहे, कुठे बेस हल्लाय का बघायचं आणि तिथे ब्लेंडरनी व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता मग अशी मी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला रेड कलरचे जे डाग आहेत ते हाईड कशाने करायचे आणि ब्लॅक कलरचे डाग आहेत ते हाईड कशाने करायचे. आता मला हे तुम्ही सांगा की रेड कलरचे डाग जे आहेत चेहऱ्यावर त्याला हाईड कसं करायचं आणि ब्लॅक कलरचे जे डाग आहेत ते हाईड कशी करायची, हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. म्हणजे जे काय मी तुम्हाला शिकवलं आहे ते तुमच्या कितीपर्यंत लक्षात राहिले हे मलाही बघायचं आहे. आणि तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ बघत आहात तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचत आहेत आणि त्या पद्धतीने मला व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत होणार आहे. आणि कमेंट करून सांगा की मी जे हे 5 भाग तुमच्यासाठी घेऊन आले होते ते कसे आहेत आणि तुम्हाला आवडले का आणि याच्यामध्ये काय सुधारणा व्हायला पाहिजे हेही मला तुम्ही सांगा, म्हणजे त्या पद्धतीने मी व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करेन. आता हा आपण साऊथ इंडियनचा जो मेकअप बघितला होता त्यात आय शॅडो आपण केली होती. त्यावेळेस आपण खालच्या बाजूने आय शॅडो अजिबात केली नव्हती, कारण आपला त्यावेळेस बेस व्हायचा होता. आता सगळा बेस तयार झाल्यानंतर आपल्याला लास्टला डोळ्याच्या खाली देखील आपल्याला मेकअप करायचा असतो. म्हणजे आपण जे वरती कलर वापरले आहे आय शॅडोला तेच खाली देखील वापरायचे आहे. त्यांनी छान असा आकार डोळ्यांना मिळतो. बघा, मग अशी डोळे कसे दिसत होते आणि आत्ताचे डोळे बघा कसे दिसतात. कारण व्यवस्थित जर तुम्ही डोळ्यांचा मेकअप केला तर जेवढे डोळे तुमचे अट्रॅक्टिव्ह दिसतील तेवढंच तुमचं चेहराही अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. इथे बघा, मी मगाशी सांगितलं होतं का बिंदीचा हॅकही तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुम्हाला प्रॉपर कलरची बिंदी जर नाही मिळाली, टिकली जर नाही मिळाली, तर तिला
व्यवस्थित प्रॉपर शेड कसा द्यायचा आहे ते तुम्हाला मी दाखवणार होते. मी मगाशी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे बघा, आता माझ्याकडे रेड कलरची बिंदी नाही आहे, माझ्याकडे रेड कलरची टिकली नाही आहे. त्यासाठी बघा माझ्याकडे ऑरेंज कलरची टिकली अवेलेबल होती, मग मी ती लावून घेतली. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे बघा लिपस्टिक पॅलेट आहे. लिपस्टिक पॅलेटमध्ये माझ्याकडे प्रॉपर रेड कलरचीच लिपस्टिक आहे आणि ती लिपस्टिक मी आता त्या टिकलीला लावणार आहे. म्हणजे जरी तुमच्याकडे टिकली अवेलेबल नसेल त्या कलरची, तरी तुम्ही ती टिकली तुम्ही लिपस्टिकच्या मदतीने किंवा आयशॅडो कुठलाही तुमच्याकडे जो कलर अवेलेबल नसेल त्या कलरचा तुम्ही लिपस्टिक पॅलेट घ्या किंवा लिपस्टिकचा एखादा शेड घ्या किंवा आयशॅडो पॅलेट घ्या. असं करून तुम्ही तो शेड प्रॉपर आणू शकता. बघा इथे रेड कलरची बिंदी तयार झालेली आहे. असा हॅक तुम्ही देखील करू शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कळत नाही, त्याच गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवत असते. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून हे जे हॅक आहेत, ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या तुमच्या मैत्रिणीलाही कळतील. म्हणून मी म्हणते की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बघा बिफोर आणि आफ्टरचा फोटो कसा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला आहे किंवा नाही. अशा पद्धतीने आज आपण साऊथ इंडियन मेकअप लुक तयार केलेला आहे आणि यापुढेही तुम्हाला जर कोणते बघायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.